गोंदिया जिल्ह्यात 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। थकीत विद्युत बिलामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी गोंदियामध्ये आपण पाहतोय। गोंदियामध्ये शाळांवर 5,80,000 रुपयांचं वीज बिल थकीत आहे। ऐन परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची त्यामुळे मोठी गैरसोय होते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गोंदियामध्ये 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। या शाळांनी बिल विजेचं थकवलेलं आहे आणि त्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। या शाळांवर 5,80,000 रुपयांचं वीज बिल थकीत आहे आणि त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात आणि उघाड्याच्या काळात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते। गोंदिया जिल्ह्यातील थकीत वीज बिलाअभावी 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण प्रशासनामार्फत ग्रामपंचायतींना हे विद्युत देयक भरण्यासाठी आवाहन केलेले आहे। अशी आशा व्यक्त करतो की लवकरच यावर तोडगा निघेल आणि ग्रामपंचायतीमार्फत आणि इतर माध्यमातून आपण ही वीज बिल भरण्याची व्यवस्था करू आणि सर्व शाळांना वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला।